नमस्कार. दिवाळी फराळामध्ये मस्त अशी एकदम कुरकुरीत आणि सहज तुटणारी, एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी अशी तांदळाच्या पिठापासून चकली बनवूया. तर बघा, इथं फक्त मी तांदळाचं पीठ आणि डाळवाच वापरला आहे, त्यापासून मस्त अशी चकली होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा, 1 वाटी डाळवा घेतला आहे मी. तर हा 1 वाटी डाळवा आपल्याला मिक्सरमध्ये एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरला वाटून. तर इथं बघा, बघू शकता तुम्ही, मी मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलं आहे. आणि हे एकदम आपण जसं डाळीचं पीठ करतो त्या प्रकारे बारीक करून घेतलं आहे. आणि आता याला मी चाळून घेते. तर याला मी व्यवस्थित असं चाळून घेते आणि जे काही राहिलेलं आहे ते नंतर आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता, जो काही मोठा भाग राहिलेला आहे तो मी आता हे टाकून देते. आणि मग त्यानंतर आपल्याला जेवढं डाळवा घेतला आहे तर त्यापेक्षा आपल्याला जास्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी डाळवा घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी डाळव्याला 4 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर असं प्रमाण ठेवायचं आहे. तर हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. तर तुम्हाला जास्त जर चकली बनवायची असेल तर तुम्ही इथं डाळवा पण वाढवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण वाढवा. तर इथं बघू शकता, मी त्यानंतर सगळं काही जे पीठ आहे ते व्यवस्थित चाळून घेतलं. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. तर 1 वाटी डाळव्याला 4 वाटी तांदळाचं पीठ. तर बघा, आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत. तर यामध्ये मी पहिल्यांदा तीळ टाकलं आहे. तर इथं मी तीळ टाकलं आणि त्यानंतर जिरे आणि ओव्याची पावडर करून ते पण टाकलं आहे. त्यानंतर म्हणजे भाजलेले जिरेची पावडर पण टाकली आहे आणि थोडंसं हिंग टाकलं. त्यानंतर हळद. तर हळद थोडीशी कमी टाकायची, कारण हळद जर जास्त झाली तर चकली थोडी डार्क कलरची होते, त्यामुळं हळद जी आहे ती थोडीशी टाका. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे. हे जे लाल तिखट आहे ते मी घरगुती वापरामधलंच टाकलं आहे. त्यानंतर धनेपूड टाकली आहे. त्यानंतर थोडंसं आणखीन ओवा पण टाकला आहे, जेणेकरून चकली खाते वेळेस दाताखाली लागला तर खूप छान लागते, त्यामुळं थोडासा ओवा पण टाकला. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर इथं तिखट आणि मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आणि त्यानंतर इथं बघा, मी जे काही कोरडे मसाले आहेत ते अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मी पण घेत आहे. तर इथं सगळं काही जे जिन्नस आपण टाकले आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, कारण त्यामध्ये आपल्याला आता तेलाचं मोहन टाकायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे अगोदर कोरडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, इथं आपण ज्या वाटीनं डाळवा मोजून घेतला त्या वाटीनं अर्धी वाटी आपल्याला यामध्ये कडकडीत असं मोहन, म्हणजे तेलाचं मोहन टाकायचं आहे यामध्ये. तर बघू शकता, अर्धी वाटी, बरोबर अर्धी वाटी तेलाचं मोहन यामध्ये मी टाकलं. आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं जे मोहन आहे ते पिठाला चोळून घ्यायचं, कारण पीठ जे आहे ते एकदम हलकं फुलकं बनतं आणि याचा कलर पण बदलतो. लक्षात येतं की हे मोहन जे आहे ते व्यवस्थित लागलं आहे. म्हणून अगोदर कधी पण आपण मोहन टाकल्या हे जे मोहन आहे ते व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, इथं मी सगळं काही चोळून व्यवस्थित असं करून घेतलं. तर इथं तुम्हाला मी एक म्हणजे गोळा पण दाखवला आहे बनवून. तर त्यावेळेस समजायचं की मोहन जे आहे ते एकदम परफेक्ट असं लागलं गेलं. तर आता काय करायचं, आता याला आपल्याला गरम पाण्यानं मळून घ्यायचं आहे. तर या 4 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळवा, त्यासाठी इथं 1 पातेलं मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पाणी. तर तिथं 3 वाटी होत होतं पाणी. तर ती वाटीनं जर मोजलं तर 3 वाटी पाणी इथं बरोबर लागलं होतं मला. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता, गरम पाणी आहे. एकदम गरम उकळलेलं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि याची उकड वगैरे काढत बसायचं नाही, तर डायरेक्टच यामध्ये जे गरम पाणी आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित असं याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता, खूप गरम पाणी होतं. तर इथं मळताना पण मला थोडंसं भाजत होतं, तरी पण मी हे मळतच होते. आणि काय करायचं माहिती आहे का, हे जेव्हा पण थंड झालं तेव्हा पण आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. अजिबात थंड पाणी घेऊ नका. आणि नंतर पण जर गोळा हा म्हणजे पीठ जे आपण मळल्यानंतर गोळा जो असतो तो घट्ट झाला तर त्यानंतर पण आपल्याला कोमट पाण्याचाच हात लावून हे जे आहे ते सैलसर करून मग याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, इथं आणखीन पण म्हणजे पाणी लागणारच आहे. तर इथं तांदळावर अवलंबून असतं पाणी किती लागेल ते. तर बघा, इथं सगळं काही जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन
मग याचा घट्ट असा गोळा बनवून घेतला. तर बघू शकता इथं आणखीन पाणी लागत होतं मला. तर हे पण पाणी खूप गरम होतं आणि हे गरम पाण्यानं मळल्यामुळं चकली जी आहे ती एकदम भुसभुशीत आणि एकदम छान क्रिस्पी बनते. त्यामुळे यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे. तर इथं बघू शकता पाणी जेवढं होतं म्हणजे एक पातेलं तेवढं पाणी सगळं काही या पिठाला म्हणजे संपलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आणि पीठ पण आहे ते व्यवस्थित असं मळलं गेलं आहे. तर जास्त पातळ करायचं नाही. जर पीठ जर सैलसर जास्त झालं तर चकलीला काटे पडणार नाहीत आणि चकली जर तेलामध्ये सोडली तर ती चकली विरघळते. त्यामुळं पीठ जे आहे चकलीचं ते आपल्याला एकदम असं घट्टच मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आणि हे जे आहे तर हे नंतर मी आणखीन म्हणजे थोडंसं कोमट पाणी करूनच मळून घेत आहे. अजिबात त्याला थंड पाणी वगैरे काही लावलं नाही. तर जेवढे म्हणजे चकली बनवायची आहे तर तेवढाच गोळा मी काढून घेतला आणि त्याला एकदम मऊ करून घेतलं. कारण मऊ केल्यामुळं चकली आहे ते तुटत नाही बनवताना आणि मस्त गोल असा आकार धरते. त्यामुळं हे जे पीठ आहे ते आपल्याला जितकं पाहिजे तितकं काढून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित असं मळायचं. म्हणजे जसं भाकरीचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं. तर बघा इथं तयार झाला होता गोळा. तर आता जो सोऱ्या आहे तर त्या सोऱ्याला पण चकली बनवायची जी जाळी असते तर ती जाळी याला लावून घ्यायची आणि त्याचा जो खरबडीत भाग आहे तो बाहेरच्या साईडनं करायचा आणि याला तेल ग्रीस करून घ्यायचं. तर इथं त्यानंतर मग इथं मी तेल वगैरे ग्रीस करून घेतलं आणि हा जो गोळा आहे तर तो मी यामध्ये व्यवस्थित असा दाबून भरून घेतला. आपण म्हणजे यामध्ये जेव्हा गोळा भरतो त्यावेळेस त्यामध्ये थोडी जरी हवा भरली गेली तर त्यामुळं चकली तुटते, गोल अशी बनत नाही किंवा चकली जी आहे ते आकार पण धरत नाही. त्यामुळे जो पिठाचा गोळा आपण जेव्हा पण सोऱ्यामध्ये भरतो त्यावेळेस अजिबात कुठेही गॅप पाडायचा नाही. तर बघू शकता इथं मी व्यवस्थित असा गोळा भरून घेतला आणि त्यानंतर सोऱ्या जी आहे ती व्यवस्थित बंद करून घेतला. तर तुमच्याकडे असा असेल तर असा घ्या, नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता. तर मग त्यानंतर इथं मी एका प्लेटामध्ये चकली आपण पाडून घेतले. तर बघू शकता किती मस्त आणि काटेदार अशा चकल्या झाल्या आहेत. खूप छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. कारण प्रत्येकाला भाजणीची रेसिपी चकली बनवणं होत नाही. प्रत्येकांना घाई असते. प्रत्येक महिला घरीच असतात असं नाही. काही जणी जॉबला जातात आणि प्रत्येकाला इतकं म्हणजे भाजणी वगैरे करून चकली बनवायला वेळ नसतो. तर अशा ताईंसाठी ही मस्त अशी एकदम इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. तर प्रत्येकीला बनवणं शक्य नसतं. तर अशी ही तांदळाच्या पिठाची आणि डाळवाची चकली बनवून नक्की बघा आणि बघा ह्या दिवाळीला ट्राय करून तुम्ही पण. ही रेसिपी खूप छान आणि इन्स्टंट अशी आहे आणि पटकन अशी होते. जास्त काहीही मेहनत लागत नाही. तर बघू शकता दुसरी पण चकली बनवून घेतली आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही आहेत त्या सगळ्या काही चकल्या माझी मुलगी बनवणार होती. कारण दिवाळीचा फराळ आहे आणि मुलांना कसं उत्सुकता असते की आम्ही चकली बनवतो, त्यानंतर लाडू बनवतो, शंकरपाळी बनवतो, असं मुलांचा उत्सुकता असतो आणि त्यानंतर स्कूलला सुट्ट्या पण आहेत. त्यामुळे ते दोघांना बनवायचं होतं. तर इथं मी रेसिपीसाठी ज्या काही बनवत होते तेवढ्याच बनवून तळून घेतल्या आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केला आहे. तर बघू शकता इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल पण एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही. तर तेल हे मीडियम गॅसवरच गरम करायचं आणि चकली पण एकदम मीडियम गॅसवरच तळून घ्यायची. तर बघू शकता तेलात टाकल्यावर अजिबात ही विरघळली नाही आणि एकदम छान अशी तयार झाली होती. तर बघू शकता आणि चकली तेलामध्ये टाकल्या कधीही त्याला म्हणजे टच करायचं नाही किंवा झाऱ्या लावायचं नाही. नाहीतर काय होतं चकली जी आहे ते तेलामध्ये विरघळते आणि तुटते. त्यामुळं थोडंसं बुडबुडे कमी झाल्यानंतरच चकली पलटी करायची. तर इथं बघू शकता किती मस्त आणि छान कलरवर चकल्या तळल्या गेल्या आहेत. त्यानंतर ह्या जी चकल्या होत्या प्लेटामध्ये त्या मी बनवले होते आणि बाकीच्या जे होत्या ते माझे मुलं बनवणार होते. तर इथं बघा त्यानंतर दुसरी पण बॅच मी यामध्ये टाकली आणि हे ना कढई माझ्याकडे लोखंडी आहे. तर दिवाळीचा फराळ यामध्ये तळते मी, त्यामुळे ही कढई मी म्हणजे यूज करत आहे आणि यामध्ये 2-2 चकल्याच टाकले आहे. मी जास्त काही टाकले नाही. तुमच्याकडे कढई जर मोठी असेल तर तुम्ही 4-5 पण टाकू शकता. तर यामध्ये पण बसतात 4-5, पण मी पहिल्यांदा 2-2च घेऊन तळून घेतले. तर बघू शकता किती मस्त आणि इन्स्टंट अशी ही चकलीची रेसिपी आहे आणि चकल्या पण किती छान होत आहेत. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि या अगोदर पण दिवाळीच्या फराळाचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. तर ते पण नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा.
तर इथं बघू शकता ह्या आपण 4 ज्या बनवल्या होत्या त्या मी तळून घेतले आणि त्यानंतर म्हणजे व्हिडिओला एंड केला इथं. आणि बाकीच्या जे म्हणजे भरपूर साऱ्या बनवायच्या होत्या त्या मग नंतर मी बनवून घेतली. तर इथं बघू शकता किती मस्त अशा झाल्या आहेत. तर बघा अशी होती ही रेसिपी. कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.